तुम्हाला गोडाऊन दिली, गोडाऊनात आमचा भूमिपुत्र काय म्हणून कामाला जातोय? आमचा भूमिपुत्र जातोय तिथे झाडू मारायला, आमचा भूमिपुत्र तिथे जातोय पॅकिंगला, आमचा भूमिपुत्र तिथे जातोय सिक्युरिटीला. कारण ज्या मॅनेजरच्या खुर्चीवर लाखो रुपये पॅकेज असतो, पण त्या मॅनेजरच्या खुर्चीवर काय शिकायला लागतंय बसण्यासाठी ते आमच्या पोरांना कोणी कधी सांगितलंच नाही. आता आपण सांगू का नाही हा पक्ष बरा तो पक्ष बरा. ज्या पक्षाला आपण 10 वर्ष निवडून देतोय तायांनो दादांनो, त्या पक्षाने आपल्याला काय दिलं का काय? तो 10 वर्ष हा पक्ष सत्तेत आहे. 10 वर्षातले 5 वर्ष मुख्यमंत्री या पक्षाचा आहे. त्यांनी आपल्या भिवंडीला काय दिलं? काल्हेर जाऊ दे, कशेरी जाऊ दे, गोडगाव जाऊ दे, अंबाडी जाऊ दे, पडगा जाऊ दे, खारबाव जाऊ दे, त्यांनी अख्ख्या भिवंडी ग्रामीणला काय दिलं? एक तरी मेडिकल कॉलेज दिलंय, एक तरी इंजिनियर कॉलेज दिलंय, एक तरी कृषी कॉलेज दिलंय का, एक तरी लॉ कॉलेज दिलंय का, कुठला डिग्री कॉलेज दिलंय ते त्यांनी दाखवावं. आजही पडग्याच्या डिलिव्हरीला गेलेल्या ताईला ठाणा मुंबईला जायला लागतंय. आजही खारबावला डिलिव्हरीला गेलेल्या ताईला ठाणा मुंबईलाच जावं लागतंय ना. कांब्याला गेलेल्या ताईची अगदी अमराईपासून जो ग्रामीण पट्टा आहे तिथल्या बाईला पण तिकडेच जावं लागतंय. आणि आमच्या गणेशपुरी उसगावच्या बाईलाही ठाणा मुंबईलाच जावं लागतंय. मग यांनी आपल्याला काय दिलं? हा, इलेक्शन आलं का ते वादा करतात का आम्ही धर्मवीर आनंद दिघेंचे शिल्लेदार आहेत ना. तुम्ही कसले शिल्लेदार आहेत? तुम्ही त्यांच्या नावावर पोट भरणारे दलाल आहेत. जर दिघे साहेबांचा विचार तुम्ही चालवला असता तर दिघे साहेब असताना ठाणे जिल्ह्याच्या, पालघर जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यात शिवसेनेची वही पोहोचत होती. ती वही आज कोण पोहोचवतंय? ती वही आज माननीय निलेशजी भगवान सांबरे साहेब पोहोचवतायत. तुम्ही शिल्लेदार नाही पोहोचत. जेव्हा सिव्हिलच्या हॉस्पिटलमध्ये, कळव्याच्या हॉस्पिटलमध्ये दिघे साहेब 5-5 फेऱ्या मारत होते, त्या ग्रामीणच्या रुग्णालयाला भेटण्यासाठी, ग्रामीणचा माझा रुग्ण येतो त्याला काय अडचण आहे का विचारण्यासाठी, त्या ग्रामीणच्या रुग्णासाठी तुम्ही काहीच नाही केलं. कोणी? निलेश सांबरेंनी काय केलं तर 28 जिजाऊ क्लिनिक दिले या दोन्ही जिल्ह्याला, 27 अँब्युलन्स दिल्या ना, 130 बेडेड हॉस्पिटल दिलं. मग तुम्ही सांगताय शिल्लेदार? कसले तुम्ही शिल्लेदार? तुम्ही दिघे साहेब जेव्हा कोणत्या बहिणीवर हात उगारला ना तरी पेटून उठायचे. तर तुम्ही शिल्लेदार 3 वर्षाच्या पोरीलाही जेव्हा लोक सोडत नाही ना, 75 वर्षाच्या आजीलाही सोडत नाही, तेव्हा तुम्ही मांडवल्या करणारे शिल्लेदार. आज तुम्ही सांगताय आम्ही लाडक्या बहिणीला पैसे दिले, उपकार केले, खिच्यातले दिले, तुमच्या पगारातले दिले का तुमच्या इस्टेटीतले दिले? आमचा अधिकार आहे तो तुम्ही दिला. पण आम्ही मागितला नव्हता. आम्हाला संरक्षण ते तुम्हाला देता नाही आलं म्हणून तुम्ही 1500 रुपये दिले. आम्ही मागितलेला आहे आम्हाला हक्क, तो तुम्हाला देता नाही आला म्हणून तुम्ही 1500 रुपये दिले. जर तुम्ही स्थानिक स्वराज्याला तुम्ही आम्हाला आरक्षण देता 50%, ग्रामपंचायतला, पंचायत समितीला, जिल्हा परिषदला, का तिथे नवरा बरोबर नेता येतात म्हणून. आमदारकी खासदारकीला किती तुम्ही आरक्षण दिलं आम्हाला? आज दोन्ही युत्यांनी 20% आरक्षण दिलंय महिलांना, 20%. मग 20% आरक्षण घेऊन महिला काही तिथे आवाज उठवणार आहे का? तिथे का नाही दिलं 50% आरक्षण? जर आम्ही तुमच्या बहिणी आहेत तर का स्नेहाला गप बसवली तुम्ही? तुम्ही जर सांगता आम्ही लाडक्या बहिणी आहेत, आमच्या लाडक्या बहिणी आहेत, मग तुम्ही का गप बसवली तिला? ती उच्च शिक्षित नव्हती? तिला बाबासाहेबांच्या संविधानाने अधिकार दिलेला नाहीये? तिला आरक्षण नव्हतं? काय तिची अडचण होती तर तिला तुम्ही गप बसवली अगदी जेसीबी आणून? तर याचं उत्तर त्यांनी दिलं पाहिजे. त्यांना फक्त 20% महिला विधानसभेसाठी उभ्या आहेत, 20%. कारण दोन्ही युत्यांनी 20% महिलांना तिकीट दिलेलं आहे. महिला का आमदार नको का? या जेव्हा गलिच्छ प्रकार घडतात तेव्हा सगळ्या महिला एकत्र येऊन कायदा काढतील, जो छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात होता का चौरंग व्हावा असा कायदा महिला करतील म्हणून तुम्हाला भीती वाटते महिलांची? तुम्ही आमच्या माथी भिवंडी तालुक्याच्या काय मारलंय? 4थी शिकलेला लोकप्रतिनिधी. अरे 2 वेळा दिला ना तुम्हाला, फक्त बाळासाहेबांच्या नावावर आणि आनंद दिघे साहेबांच्या नावावर आम्ही 2 वेळा मतं दिली. पण तुम्ही आम्हाला काय दिलं? किती वर्ष अजून त्यांच्या नावावर तुम्ही मतं मागणार आहात?
आज माझ्या सगळ्या अगदी कालेरकरांना विनंती करून सांगते का अगदी एक उमेदवार आहे 4थी शिकलेला, दुसरा उमेदवार आहे 7वी का 10वी शिकलेला आणि आपला उमेदवार आहे BA होऊन MA होऊन MSW करतोय, म्हणजे उच्च शिक्षित आहे. मग महिला म्हणून का नको? जर आपल्याला जन्म द्यायला आई पाहिजे, आपल्याला लग्न करायला बायको पाहिजे, आपल्याला राखी बांधायला बहीण पाहिजे, आपल्याला प्रत्येक गोष्ट शेअर करण्यासाठी एक मैत्रीण पाहिजे आणि आपल्यावर भरभरून प्रेम करण्यासाठी आपल्याला जर मुलगी पाहिजे, तर मग हे सगळ्या रोल मध्ये तुम्हाला महिला चालते, मग राजकारणात का नको? दादांनो, जर सगळीकडे तुम्हाला महिला लागते की आजही लग्नाचा आपल्या मुलांचा प्रश्न येतो, तेव्हा आपण बघतो मुलीचं शिक्षण काय. जेव्हा मुलाच्या लग्नाचा विषय येतो तेव्हाही आपण बघतो मुलीचं शिक्षण काय. मग जो राजकारणी आपण 5 वर्षासाठी निवडतो त्याचं शिक्षण बघायला नको? त्याला जर तिथे 2 माणसात बोलता येत नाही, तो काय प्रश्न मांडणार आहे आपल्या तिकडे? आपलं नेतृत्व करण्यासाठी आपण पाठवत असतो ना आमदाराला, पण आपण याचा विचारच करत नाही. एवढे वर्ष आपल्याला हा पक्ष बरा का तो पक्ष बरा, हा पक्ष बरा का तो पक्ष बरा. कुठल्या पक्षाने शाळा बांधल्या, कुठल्या पक्षाने हॉस्पिटल बांधलेत, कुठल्या पक्षाने गोरगरिबाचा विचार केलाय? 5 वर्षातून एकदा यायचा, आदल्या दिवशी नोट दो वोट लो या धंदा चालू करायचा आणि पुन्हा 5 वर्षात तुम्ही तुमच्या घरी आम्ही आमच्या घरी, असं करून चालेल का? आता तर अगदी बायकांना सहज सांगितलं जाते, म्हणजे मी रोज फिरते, माझं खूप महिलांच्या अगदी आत्मीयतेने दिल का रिश्ता आहे. त्यांच्या मनात काय मी सांगू शकते ना, माझ्या मनात काय ते सांगू शकते. खूप प्रेम आहे माझ्यावर बायकांचं, त्याच्यामुळे कुठल्या पक्षाचं 5,000चं पाकिट गेलं ना का बाई मला फोन करून सांगते. कुठल्या नवऱ्याने कोणाची दारू पिली ते पण बाई मला फोन करून सांगते. एवढा जीव आहे बायकांचा माझ्यावर. आता आमच्याकडे ना काल परवा 5-5 हजाराची पॉकेट आली. बायकांनी मला सांगितलं ताई 5-5 हजाराची अमुक पक्षाची पॉकेट आल्यात, काय करू? म्हणलं किराणा भरून टाक. यांचा तरी काय घ्यायचं? बचत गट महिला मंडळ म्हणजे कशासाठी? तर इलेक्शनचे पैसे देण्यासाठी. एवढी स्वस्त राहिली का बाई? का ती 500 रुपयात, 1500 रुपयात, 5 हजारात, 5 लाखात का 5 करोड मध्ये कोणी विकत घेऊ शकतंय? एवढी स्वस्त आहे? राजमाता जिजाऊ सावित्री अहिल्या रमाईच्या लेकी आपण आहेत. इतिहास साक्षी आहे, जेव्हा जेव्हा परिवर्तन करायचं झालंय तेव्हा तेव्हा महिलेचं पाऊल हे पहिलं आहे. तर त्या यांच्या लेखी आपण येत तायांना तर स्वस्त्यात जायचं नाही, बिलकुल स्वस्त्यात जायचं नाही. मी तर माझ्या तायांना सांगते पैशासाठी कोणत्याच पक्षाच्या दारात जायचं नाही, पण तुझ्या दारात लक्ष्मी आली तर ती सोडायची पण नाही, आपलंच येत. ते कोणी काय गोडवण्याला कामाला जात नाही. जातो का? नाही जात. बायकांचा रेट लावलाय तुम्ही. बॅनर मध्ये एक सांगतो आम्ही 1500 रुपये दिले, दुसरा सांगतो आमचा सरकार आला तर आम्ही 3000 देऊ. एवढी स्वस्त आहे का बाई? तानो, आपण स्वस्त नाही आहेत, आपण खूप महाग आहेत. जर डोक्यापासून पायापर्यंतचा आपला देह हा समोरच्याकडे पैसे नाही एवढा महागाचा आहे. कारण ज्याला डोळे नाही ना त्याला डोळ्याची किंमत विचारा, ज्याला आवाज येत नाही त्याला कानाची किंमत विचारा, ज्याला वाचा नाही त्याला तोंडाची किंमत विचारा ना, ज्याला हात नाही त्याला हाताची किंमत विचारा. मग आपण किती महागाचे आहे? त्यांना वाटते 1500 रुपये दिले म्हणजे आम्हाला सगळी वोटिंग महिलांची भेटेल. वेडे आहेत का महिला? आयुष्यभर नवऱ्यांचा पगार घेतात पण भांडणात त्यांना झालवतात. वेडे आहेत का आपण? बरं, तुम्ही गणपतीला तेलाचा डबा आणला तर 1500 रुपये, दिवाळीला आणला तर 2250 रुपये, 1 महिन्यात 550 रुपये वाढले. बरं, आपल्यापेक्षा जास्त संसार केलेल्या आपल्या आया आहेत, आज्या आहेत, त्यांना कधीतरी विचारा का 500 रुपये किलो लसूण कधी झाला होता का? झाला होता का? नव्हता झाला. तुम्ही सांगता आम्ही लाडक्या बहिणींना पैसे दिले. मग तुम्हाला जर एवढं वाटलं मग आम्हाला आरक्षण का नाही दिलं? किंवा जाऊ दे, ते कलमाचे पेपर तुम्हाला नाही माहित, तुम्ही पण तुमच्या नेत्यांसारखे कमी शिकलेले, पण मग तुमच्या पक्षाने तर 50% मत उमेदवारी द्यायला पाहिजे होती ना बायकांना, द्यायला पाहिजे होती की नाही महिलांना? पण नाही दिली. तिथे त्यांना महिला नको, कारण त्या सुधारतील ना, तिथे महिला नको आहेत त्यांना. पण तायांनो, आपली मनीषा ठाकरे उच्च शिक्षित आहे, सोज्वल आहे, बोलायला चांगली स्पष्टपणे बोलू शकते, आपले प्रश्न मांडू शकते, आपल्या अधिकारासाठी भांडू शकते. त्याच्यासाठी आपण तिला उभी केले.
जर आपण आज जिजाऊवाले उभे राहतोय तर आपण दुसऱ्या नेत्यांसारखे सांगत नाही आम्हाला निवडून आल्यावर हे करू ते करू ते करू. आपण 16 वर्ष काम केलंय आणि मग उभे राहिलोय. तर 16 वर्ष काम करताना कोणाकडेही पावती नाही फाडली, कोणाकडेही भीक नाही मागितली, कोणा सरकारचेही पैसे घेतले नाही. आदरणीय सांबरे साहेबांनी स्वकमाईतून जिजाऊ उभी केली. का जर 100 रुपये कमावले तर त्यातले 90 रुपये हे समाजासाठी खर्च केले आणि त्यातनं 8 CBSE शाळा चालवतायत, 47 UPSC MPSC वाचनालय चालवतायत, आपल्या काल्हेरलाही आहे. त्याचबरोबर 31 पोलीस अकॅडमी चालवतायत, अंध मतिमंद मुलांची निवासी शाळा चालवतायत आणि 27 अँब्युलन्स त्यांच्या रस्त्यावर धावतायत. 28 जिजाऊ क्लिनिक आहेत. जी नीटची संकल्पना जी आजपर्यंत सरकारने अंमलात नाही आणली, ती जी नीटची क्लासेसची सुविधा 9वी पासून आपल्या शाळेमध्ये उपलब्ध आहे, राहण्याची व्यवस्था आहे. त्याचबरोबर 130 बेडेड हॉस्पिटल आहे का ते आपल्या अख्ख्या तालुक्यात नाहीये का. डोळ्याच्या ऑपरेशन पासून तर कॅन्सरच्या ऑपरेशन पर्यंत इलाज आपल्या हॉस्पिटलमध्ये फ्री होतोय आणि डिलिव्हरीला आलेल्या ताईपासून तर अगदी डायलिसिस पर्यंत सुविधा आपल्या हॉस्पिटलमध्ये फ्री होतात आणि 25 लाख वयांचं वाटप दरवर्षी होतं. असं एक ना अनेक उपक्रम जिजाऊ करत असते. म्हणून जिजाऊ उभं राहणं जिजाऊचा हक्क आहे, जिजाऊचा अधिकार आहे. आणि तायांनो दादांनो, जसं लोकसभेच्या निवडणुकीत आपणच्या मागे कोणी पक्ष नव्हता, कोणी नेता नव्हता, होती ती सर्वसामान्य जनता. आजही मनीषा ठाकरेच्या मागे कोणी मोठा नेता नाही, मोठा पक्ष नाही, आहे ती तुमच्यासारखी सर्वसामान्य, आमच्यासारखी सर्वसामान्य जनता. कारण जनतेचे आशीर्वाद खूप महत्वाचे आहेत. पण जर जनतेने ठरवलं की आपल्याला चांगली आरोग्य व्यवस्था पाहिजे तर आपल्याला जिजाऊच पाहिजे, आपल्याला शिक्षण व्यवस्था चांगली पाहिजे तर आपल्याला जिजाऊच पाहिजे. खऱ्या अर्थाने महिला सबलीकरण व्हावं असं जर आपल्याला वाटत असेल तर आपल्याला जिजाऊच पाहिजे. आणि आजही जेव्हा संरक्षणाची गरज येते तेव्हा आपल्याला जिजाऊच पाहिजे. कारण आपल्या संस्थेचं नाव जिजाऊ आहे आणि तिने 16 वर्ष काम केलंय आणि बदल्यात आपल्या एक वोट मागतात, तेही आपल्या न्याय हक्कासाठी. त्याच्यामुळे आपण ते दिलं पाहिजे, आपण ते देणं लागतो. किती वर्ष आपण पक्षांच्या मागे लागणार आहेत. आपल्या भिवंडी तालुक्याचं एक दुःख आहे. तसं बघितलं तर ठाणे जिल्ह्याचा कणा म्हणून भिवंडी तालुका असला पाहिजे, एवढी लोकसंख्या आपल्याकडे. पण आपली अडचण काय आहे, आपला आगरी बांधव सांगतो कुणबी वाईट, कुणबी सांगतो कोली वाईट, कोली सांगतो ST वाईट, ST सांगतो SC वाईट. याच्यात आपण जे जातीपातीत भांडत राहिलोय आणि मागे वळून बघतोय तर आमच्या हातात काय, आमच्या हातात आमचा जिल्हा नाहीये. कारण आमच्या जिल्ह्याचा पालकमंत्री कुठचा आहे आम्हालाच माहित नाहीये, आम्ही कधी बघितलंच नाहीये. आमच्या हातात काय आहे तर जी आमची खाडी होती ती डेव्हलप करणारा कोणी म्हात्रे, पाटील, भोईर, जाधव नाहीये, तो शर्मा वर्मा आहे. आणि त्यांना आणणारे आमचे आदरणीय ठाण्याचे सगळे नेते आहेत आणि दलाली करणारे आमचे भूमिपुत्र आहेत. मग आपलं काय आहे तालुक्यात, आपण आपापसातल्या लढाया नंतर लढल्या पाहिजेत. पहिल्या तर आपली एकी महत्वाची आहे. जर आपण एकत्र राहिलो तरच आपण टिकणार आहेत, नाहीतर आपल्याला अशा प्रकारे संपवणार आहेत की अशा प्रकारे शांत करणार आहेत ज्याप्रमाणे स्नेहाला केले. कालेरकरांना सगळ्यांना कळकळीची विनंती आहे की आपापसातले वाद मिटवून टाका, जातीपातीच्या बेडीतून मुक्त करा. किती वर्ष आपण पक्षांचे झेंडे वाढवावे. जो जो पक्ष वाढलाय जिल्ह्यात त्याची सुरुवात कालेरमधून झालेली आहे. आधी एक काल होता, 10-15 वर्षापूर्वी एक पक्षाची सत्ता होती, नंतर 10 वर्षानंतर दुसऱ्या पक्षाची सत्ता आहे. पण तुम्ही जर प्रत्येक पक्ष तिथनं वाढवताय, जिल्हाभर करताय, तर आज तुमच्या पत्रात काय पडलं, एक तिकीट तुम्हाला देऊ शकले नाही, ही आपली किंमत आहे पक्षांच्या दारात. त्याच्यामुळे पक्षांच्या मागे सोडून द्या, आपलं स्वतःचं स्वराज्य उभं करूया, स्वतःचं छोटं काने स्थान आपण तयार करूया का जेणेकरून कोणी बाहेर येऊन आपल्याला घोडा लावून गप घरात बसवणार नाही. एवढी ताकद आपल्यात आहे. कारण आजही जेव्हा आपण सांगतो का हा मुख्यमंत्री आमच्या जिल्ह्याचे आहेत, आमच्या पक्षाचे आहेत, अरे याच्या आधी तर आपण होडके लावून रेती काढत होतो. आता जिथनं आपले मुख्यमंत्री आले तिथनं ती होडकी बंद केल्यात ना बोजर लावल्यात. मग तुम्ही कशाच्या मागे लागलात, विचार करण्यासारखी गोष्ट आहे ना. किंवा आजही अख्ख्या भिवंडी तालुक्याला साधा विंचू चावला का साप चावला तर ठाण्याशिवाय पर्याय नाहीये. जर सांगितलं तर मुंबई शिवाय पर्याय नाहीये. पोरांनी जर सांगितलं पप्पा पप्पा मला इंजिनियर करायचंय तर आपण सांगतो नगरला जा. आई आई मला फार्मसी
नाशिकला जा, ना बाकी काही शिकायचं असेल तर मुंबईला जा, कारण आमच्याकडे काहीच नाही. त्याच्यामुळे आपण आपापसातले हेवे दावे सोडले पाहिजेत. आपला तालुका आहे तो आपण चालवला पाहिजे, कोणी बाहेरचा येऊन नाही चालवला पाहिजे. आपला जिल्हा आहे तर आपण एकोप्याने आणलं पाहिजे. नाही तर अशाच पालकमंत्री बाहेरचे येतील का ते 2-2, 5-5 वर्ष आपल्याला दिसणारच नाही. आपण कुठे गेलो असं मागे वळून बघू तर आपल्या हातात काहीच राहणार नाही. आता इकडची गोडाऊनही उठायला लागलेत आणि जर शिक्षणही घेतलं नाही आणि जे नेते आपल्या पोरांना मागे फिरवतात त्यांचेही फार दिवस दिसत नाही. त्याच्यामुळे आपला आपण विचार करा, आपल्या मुलांना चांगल्या प्रकारे शिक्षण द्या. जिथे शिक्षणात अडचण येईल तिथे जिजाऊ आहे, जिथे आरोग्यात अडचण येईल तिथे जिजाऊ आहे. बऱ्याच लोकांना जेव्हा मी जिजाऊची माहिती सांगते तर लोक म्हणतात नाही नाही तुमचा तिकडे विक्रमगड वाडा गरीब लोकांना म्हणून तिकडे काम आहे. पण जर आमच्या 31 अकॅडमी आहेत ना त्यातल्या पोलीस अकॅडमी 4 भिवंडी तालुक्याला आहे आणि प्रत्येक अकॅडमीत 50च्या वरती पोरं आहेत. जर 47 UPSC MPSC वाचनालय आहेत ना दादांनो तर त्यातली 8 वाचनालये भिवंडी तालुक्यात आहेत. का गरीब लोक भिवंडीत राहत नाही, शिकणारी माणसं भिवंडीत राहत नाही. ही सगळी गरज भिवंडीलाही आहे, आपल्यालाही आहे. प्रत्येक ग्रामीण भागात काही सगळी श्रीमंत लोक नाही राहत, सर्वसामान्य गरीब लोकही राहतात. त्याच्यामुळे जर आपला विकास करायचा असेल तर आपल्याला जिजाऊ शिवाय पर्याय नाहीये. आणि जिजाऊलाही तुमची आज गरज आहे तर नक्कीच तुम्ही उभं राहिलं पाहिजे, साथ दिली पाहिजे. का आपल्या स्थानिक माणसाचा पक्ष उभा राहतोय त्यासाठी तुम्हाला एक विनंती करेन का एक मत आपल्या विकासाला दिलं पाहिजे, एक मत आपल्या मनीषाताईला दिलं पाहिजे. आणि पक्षांनाही विनंती करेन का तुम्ही 20% आरक्षण महिलांना देऊन लाडकी बहीण होत नाही. जर तुम्हाला लाडक्या बहिणी खरोखर मनापासून वाटतंय तर ज्या अपक्ष बहिणी आहेत त्यांना तुम्ही निवडून दिला पाहिजे, तर कुठेतरी तुमचा टिकाव लागेल. नाही तर 1500 रुपयात एवढी स्वस्त्यात जाणारी बाई नाही, हे महिलांनी लक्षात ठेवलं पाहिजे. कारण आपण राजमाता जिजाऊ सावित्री अहिल्या रमाईच्या लेकी आहेत, आपण फार महाग आहेत. आपली किंमत आपण वाढवली पाहिजे. कोणी येऊन आपली किंमत करून जाईल एवढी किंमत आपली नसली पाहिजे. एवढंच या प्रकारे सांगेन. 20 तारखेला आपली निशाणी आहे शिलाई मशीन. शिलाई मशीनचं बटन दाबून आपल्या भिवंडी ग्रामीण विधानसभेची जी फाटलेली चादर आहे ती शिवण्याचा आपण प्रामाणिक प्रयत्न करूया. एवढं बोलून मी थांबते. जय जिजाऊ.